नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. ओम नमः शिवाय. राधे राधे. प्रिय मित्रांनो, तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे. मित्रांनो, आज मी तुम्हाला एक अशी कथा सांगणार आहे जी ऐकल्यानंतर तुम्ही संध्याकाळच्या वेळेकडे पूर्वीसारखं कधीच पाहणार नाही. अनेक जण म्हणतात की संध्याकाळ ही फक्त दिवस आणि रात्रीच्या मधली वेळ असते. पण आपल्या पूर्वजांनी या वेळेला खूप महत्त्व दिलं आहे. कारण ही वेळ घरात शांतता, प्रेम आणि सकारात्मक विचार निर्माण करण्याची असते. एका महान संतांनी सांगितलं होतं की संध्याकाळनंतर स्त्रियांनी एक असं काम कधीच करू नये ज्यामुळे संपूर्ण घरातील सुख शांती हळूहळू नष्ट होऊ लागते. आश्चर्याची गोष्ट म्हणजे आजही अनेक घरांमध्ये ही चूक नकळत होत असते. पण ते काम नेमकं कोणतं आहे आणि त्याचा घरावर इतका मोठा परिणाम का होतो, याचं उत्तर तुम्हाला या कथेच्या अगदी शेवटी मिळेल. त्यामुळे ही कथा शेवटपर्यंत नक्की ऐका. मित्रांनो, कथा सुरू करण्यापूर्वी माझी एक छोटीशी विनंती आहे. जर तुम्ही अजूनही आपल्या या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर आताच सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करायला विसरू नका. अहमदनगर जिल्ह्यातील एका छोट्याशा गावात गोविंद आणि त्याची पत्नी सुमित्रा राहत होते. गोविंद साधा शेतकरी होता. दिवसभर उन्हात राबायचा. सुमित्रा घरातील सर्व कामं सांभाळायची. सासू सासरे, 2 मुलं, जनावरं, शेती. एवढी मोठी जबाबदारी असूनही ती कधीही कामाला कंटाळत नसे. गावात सगळे तिचं कौतुक करायचे. पण गेल्या काही महिन्यांपासून त्यांच्या घरात काहीतरी विचित्र घडू लागलं होतं. कारण नसताना भांडणं व्हायची. मुलं आईचं ऐकत नव्हती. गोविंद सतत चिंतेत राहू लागला. शेतात मेहनत करूनही अपेक्षित उत्पन्न मिळत नव्हतं. घरात पैसा टिकत नव्हता. सासूबाई म्हणायच्या, पूर्वी आपल्या घरात किती समाधान होतं. आता देव जाणे काय बदललं. सुमित्रालाही ते जाणवत होतं. पण तिच्या लक्षात काहीच येत नव्हतं. ती रोज देवाची पूजा करायची, उपवास करायची, तरीही परिस्थिती दिवसेंदिवस बिघडत होती. एक दिवस गावात बातमी आली की नदीकिनारी असलेल्या जुन्या शिवमंदिरात एक वृद्ध संत काही दिवस मुक्कामाला आले आहेत. दूरदूरच्या गावांतून लोक त्यांच्याकडे मार्गदर्शन घेण्यासाठी येत होते. गोविंदने सुमित्राला सांगितलं, उद्या सकाळी आपणही जाऊया. कदाचित आपल्या प्रश्नाचं उत्तर मिळेल. दुसऱ्या दिवशी दोघे मंदिरात गेले. मंदिरात विलक्षण शांतता होती. संत एका जुन्या वडाच्या झाडाखाली बसले होते. त्यांच्या चेहऱ्यावर तेज होतं, पण डोळ्यात अपार माया होती. गोविंद आणि सुमित्राने नमस्कार केला. काही क्षण संत काहीच बोलले नाहीत. त्यांनी दोघांकडे शांतपणे पाहिलं आणि अचानक सुमित्राला विचारलं, मुली, संध्याकाळची वेळ तू कशी घालवतेस? सुमित्रा थोडी गोंधळली. ती म्हणाली, महाराज, घरची कामं करते. कधी शेजारी जाते, कधी अंगणात बसून गावातल्या बायकांशी गप्पा मारते. कधी कोणाच्या घरी काय झालं, कोणाचं काय चाललं यावर चर्चा होते. वेळ कसा जातो ते कळत नाही. संतांनी हलकसं स्मित केलं. त्यांनी दुसरा प्रश्न विचारला, आणि त्या वेळेत तुझी मुलं कुठे असतात? सुमित्रा म्हणाली, ती बाहेर खेळत असतात. कधी मोबाईल पाहतात, कधी भांडतात. आणि तुझा नवरा, तो शेतातून थकून घरी येतो. संत काही क्षण शांत राहिले. मग त्यांनी आजूबाजूला बसलेल्या लोकांकडे पाहिलं आणि म्हणाले, आज मी तुम्हा सर्वांना एक प्रश्न विचारतो. संध्याकाळ होताच पक्षी आपल्या घरट्यात का परततात? गाई, गुरं गोठ्यात का येतात? निसर्गातली प्रत्येक गोष्ट स्वतःच्या जागी का परतते? कोणी म्हणालं, विश्रांतीसाठी. दुसरा म्हणाला, रात्रीच्या सुरक्षिततेसाठी. संत म्हणाले, हो. पण माणूस मात्र त्या वेळेत स्वतःच्या घराकडे, स्वतःच्या कुटुंबाकडे आणि स्वतःच्या मनाकडे दुर्लक्ष करतो. सगळे शांत झाले. संत पुढे म्हणाले, आज मी तुम्हाला एका स्त्रीची कथा सांगणार आहे. ती स्त्री खूप चांगली होती. तिच्या मनात कोणाबद्दल वाईट नव्हतं. पण तिच्या एका छोट्याशा सवयीमुळे तिचं संपूर्ण घर उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आलं होतं. आणि तिला स्वतःलाही तिची चूक समजत नव्हती. सुमित्रा आता पूर्ण लक्ष देऊन ऐकत होती. संतांनी कथा सुरू केली. खूप वर्षांपूर्वी एका गावात कमला नावाची स्त्री राहत होती. ती रोज संध्याकाळ झाली की घरातील कामं अर्धवट सोडून बाहेर पडायची. तिचा हेतू वाईट नव्हता, पण 2 घरांच्या गप्पा 10 घरांपर्यंत पोहोचायच्या. कोणाच्या सुनेबद्दल चर्चा, कोणाच्या मुलाबद्दल टीका, कोणाच्या संसाराबद्दल अंदाज. हळूहळू त्या गप्पा वादात बदलल्या. एका दिवसात काही घडलं नाही, पण काही महिन्यांनी संपूर्ण गावात अविश्वास पसरला. नाती तुटू लागली आणि सर्वात आधी त्याचा परिणाम कमलाच्या स्वतःच्या घरावर झाला. संत थांबले. गोविंद आणि सुमित्रा दोघेही उत्कंठेने त्यांच्या पुढच्या शब्दांची वाट पाहत होते. मंदिराच्या आवारात पूर्ण शांतता पसरली होती. सुमित्रा, गोविंद आणि इतर गावकरी संतांच्या प्रत्येक शब्दाकडे लक्ष देऊन ऐकत होते. संतांनी पुन्हा कथा सुरू केली. कमलाच्या घरात सुरुवातीला कोणालाही काही जाणवलं नाही. पण दिवसेंदिवस तिची सवय वाढत गेली. संध्याकाळ झाली की ती घरातील कामं अर्धवट सोडून बाहेर पडायची. देवघरात दिवा कधी वेळेवर लागायचा, तर कधी उशिरा.
मुलं आईची वाट पाहत बसायची. नवरा शेतातून थकून यायचा, पण त्याच्यासाठी एक ग्लास पाणी देणारही कोणी नसायचं. कमला मात्र शेजारच्या अंगणात बसून दुसऱ्यांच्या संसाराच्या गोष्टी ऐकण्यात आणि सांगण्यात रमून जायची. संत पुढे म्हणाले, सुरुवातीला तिला वाटलं यात काही चुकीचं नाही. पण एका दिवशी तिने सहज म्हणून एका घरात ऐकलेली गोष्ट दुसऱ्या घरात सांगितली. दुसऱ्या घराने ती तिसऱ्या घरात पोहोचवली. काही दिवसांत संपूर्ण गावात गैरसमज पसरले. 2 भावांमध्ये भांडण झालं. 2 मैत्रिणी कायमच्या दुरावल्या. एका कुटुंबाचं लग्न मोडलं. आणि आश्चर्य म्हणजे या सर्वाची सुरुवात एका निष्कारण गप्पेतून झाली होती. संतांचा आवाज अधिक गंभीर झाला. त्या रात्री कमला घरी परतली तेव्हा तिचा मुलगा अंगणात एकटाच बसला होता. त्याने आईला विचारलं, आई, तू रोज सगळ्यांच्या घरच्या गोष्टी ऐकतेस, पण माझं आज शाळेत काय झालं हे तुला कधी विचारावंसं वाटत नाही का? त्या एका प्रश्नाने कमलाच्या हृदयाला घाव बसला. ती काही बोलू शकली नाही. सुमित्राच्या डोळ्यांत नकळत पाणी आलं. संत पुढे म्हणाले, दुसऱ्या दिवशी कमला एका वृद्ध साधूला भेटायला गेली. तिने विचारलं, महाराज, माझ्या घरात आनंद का राहत नाही? साधूंनी तिच्या हातात पाण्याने भरलेलं मातीचं भांडं दिलं आणि म्हणाले, हे भांडं गावभर फिरव. पण एक थेंबही पाणी सांडता कामा नये. कमला काळजीपूर्वक चालत राहिली. ती कोणाशी बोलली नाही, कोणाकडे पाहिलं नाही. ती परत आली. साधूंनी विचारलं, गावात काय चाललं होतं? कमला म्हणाली, महाराज, मला काहीच दिसलं नाही. माझं लक्ष फक्त भांड्यातल्या पाण्याकडे होतं. साधू हसले आणि म्हणाले, ज्या दिवशी तुझं लक्ष दुसऱ्यांच्या संसाराऐवजी स्वतःच्या घरावर, स्वतःच्या मुलांवर आणि स्वतःच्या कुटुंबावर राहील, त्या दिवशी तुझ्या घरातील अशांतीही संपेल. संतांनी सुमित्राकडे पाहत विचारलं, मुली, आता तुला उत्तर समजलं का? सुमित्राने शांतपणे मान खाली घातली. संत म्हणाले, लोक नेहमी विचारतात की संध्याकाळनंतर स्त्रियांनी कोणतं काम करू नये? पण माझं उत्तर फक्त स्त्रियांपुरतं मर्यादित नाही. संध्याकाळनंतर कोणत्याही व्यक्तीने विनाकारण परनिंदा, चुगली, दुसऱ्यांच्या संसारात हस्तक्षेप आणि वाद वाढवणाऱ्या गप्पांमध्ये वेळ घालवू नये. कारण संध्याकाळ ही कुटुंब एकत्र येण्याची वेळ आहे. त्यावेळी घरात प्रेमाचे शब्द, मुलांशी संवाद, मोठ्यांचा आदर आणि देवाचं स्मरण वाढलं तर घरात आनंद वाढतो. पण जर ती वेळ दुसऱ्यांच्या आयुष्यावर चर्चा करण्यात गेली, तर स्वतःच्या घराकडे दुर्लक्ष होतं. गोविंदने सुमित्राकडे पाहिलं. सुमित्रा रडत होती. ती म्हणाली, महाराज, माझ्याकडूनही हीच चूक होत होती. मी कोणाचं वाईट करायचा विचार केला नव्हता. पण नकळत माझं स्वतःच्या घराकडे दुर्लक्ष होत होतं. संत प्रेमाने म्हणाले, चूक प्रत्येकाकडून होते. पण ती समजल्यावर बदलणारा माणूसच खरा ज्ञानी असतो. त्या दिवसापासून सुमित्राने एक नियम केला. संध्याकाळ झाली की सर्वप्रथम देवघरात दिवा लावायचा. त्यानंतर मुलांसोबत बसून त्यांचा दिवस ऐकायचा. गोविंद घरी आल्यावर त्याच्यासोबत शांतपणे बोलायचं. शेजाऱ्यांशी प्रेमाने वागायचं, पण कोणाची निंदा किंवा चुगली कधीच करायची नाही. काही महिन्यांनी त्यांच्या घरात पुन्हा आनंद परतला. मुलं हसत खेळत होती. नवरा बायकोतील भांडणं कमी झाली. सासू सासरे समाधानी होते. गावातील लोकही म्हणू लागले, घर बदललं नाही. घरातील सवयी बदलल्या. संतांनी शेवटी सर्वांकडे पाहत सांगितलं, लक्षात ठेवा, संध्याकाळ ही दुसऱ्यांच्या घरातील दोष शोधण्याची वेळ नाही, तर स्वतःच्या घरात प्रेमाचा दिवा लावण्याची वेळ आहे. हा संदेश स्त्री आणि पुरुष दोघांसाठीही तितकाच महत्त्वाचा आहे. मित्रांनो, तुम्हाला ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. भेटूया पुढच्या अशाच एका नवीन कथेमध्ये. श्री स्वामी समर्थ. जय श्रीराम, जय श्री हनुमान, जय श्री कृष्ण, जय माता लक्ष्मी.